थांबा थांबा, स्क्रोल नका करू. आजपर्यंत तुम्ही थाळ्या तरी खूप प्रकारच्या खाल्ल्या असतील ना. राजस्थानी थाळी, पंजाबी थाळी, महाराष्ट्रीयन थाळी, तर अशा खूप साऱ्या, हो ना. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मराठीमध्ये सुद्धा एक अशी थाळी पूर्ण बनते जी फक्त आपल्या मराठीमध्ये आहे. हां, आणि त्यातले पदार्थसुद्धा तुमच्या आवडीचेच असतील आणि ओळखीचे पण असतील. तर चला मी तुम्हाला सांगते त्यातले पदार्थ. बोलाचा भात, बोलाची कढी, चापट पोळी, अक्षताच्या वाटाण्यांची उसळ, बरं का. पुराणातील भरले वांगे, पुराणातील भरले वांगे, मनातले वाडे, खुशीतल्या गाजराची कोशिंबीर, त्यानंतर बिरबलकी खिचडी, ऊत आणलेली शिळी कढी, खायची नाही बरे शिळी कढी, ऊत आणलेली नाही, सॉरी, खाऊ शकता. ऊत आणलेली शिळी कढी, नावडतीचं अळणी मीठ, नावडती आहे ना ती, तिच्या मिठाला चव नाही, सो नावडतीचं अळणी मीठ, धम्मक लाडू, तिळपापड. बरं का, सगळ्यांनी खाल्लाच असेल ना धम्मक लाडू तरी. त्यानंतर तिळपापड, त्यानंतर नाकाला झोंबणारी मिरची, बरं का, नाकाला झोंबणारी मिरची, नाकाने सोललेले कांदे, नंतर भ्रमाच्या भोपळ्याचं भरीत, भेंडी गवार मसाला, खाल्ला का कधी भेंडी गवार आणि मग मसाला. त्यानंतर लपवलेल्या भांड्यातलं ताक, हां, लपवून आणलं ना आईनं आजीकडून, तर लपवलेल्या भांड्यातलं ताक, ताकास लावलेली तूर, पाठीवरच्या धिरड्याने केलेला पचका वडा. धिरडे बसले असतील ना सगळ्यांच्या पाठीवर, तर पाठीवरच्या धिरड्याने केलेला पचका वडा, आंबट द्राक्षे न खाणारा कोल्हा आणि त्याला राजी असलेली काकडी, बरं का, आंबट द्राक्षे न खाणारा कोल्हा आणि त्याला राजी असलेली काकडी. त्यानंतर चिमणीच्या दाताने तोडलेल्या गोळ्या आणि वाजणारी गाजराची पुंगी. तर सर्वात शेवटी गोड, म्हणजेच उर्दू पदार्थ आपण म्हणू, खयाली पुलाव, ओके, आणि इज्जतचा फालुदा. खयाली पुलाव, त्यानंतर इज्जतचा फालुदा आणि मुखशुद्धीला आहेच पैजेचा विडा. तर कशी वाटली थाळी? मस्त ना? कमेंट करून सांगा नक्की कशी वाटली थाळी.